सावित्री सावित्री सावित्री, या देशाची तू सुकन्या, या मातीची आण. आई सावित्री, स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. वर्षा मागून सरली वर्षे, दुःख न पडले मागे. परंपरेने विणले होते आयुष्याचे धागे. सावित्री सावित्री सावित्री, कशाला हवे मुलीला, शिक्षण होते पाप. जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान. आई सावित्री, स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री सावित्री सावित्री, सावित्री सावित्री सावित्री. कुठेच नाही दिसली. मला वाटतं वाड्याबाहेर गेली. जर तुमच्या औषधाने याचा जीव वाचला तर याची आई किती खुश होईल ना. कुठे गेली होतीस इतक्या रात्री? अशी नाही बोलणार ना तू. तुला आता शिक्षाच करावी लागेल. थांब सुनबाई, एवढी दया तर कोणी मनुष्यावर सुद्धा करत नाही. ही तर एखाद्या प्राण्याला सुद्धा संकटात नाही पाहू शकत. तुम्ही बघा पाटील, एके दिवशी लोक तुम्हाला सावित्रीच्या बाबांच्या नावाने ओळखतील. नानू, ए नानू, लवकर ये. हे बघ मी तुझ्यासाठी काय बनवलंय. लवकर ये रे. बघ मी तुझ्यासाठी नारळाचे लाडू बनवलेत. लवकर ये रे, नाहीतर सिद्धी आणि श्री तुझ्या आधी सगळे लाडू फस्त करून टाकतील. नानू, अरे नानू, अरे कुठे गेला रे हा मुलगा? नानू, ये रे लवकर. नानू, नानू, ये रे लवकर. अरे नानू. काय माहिती हा सिद्धू कुठे गेला. आजी त्याला बोलवते. दादा सुद्धा त्याच्याबद्दल विचारत होता. मीच जाऊन शोधते त्याला. जर तो नाही आला ना तर आजी काळजी करत बसेल. सिद्धू, सिद्धू कुठे आहेस तू? तुला आजी बोलवते. कुठे गेला हा? आजी केव्हापासून काळजी करते. अरे नानू, कुठे आहेस तू? सिद्धू तर कुठे दिसतच नाहीये आणि आजी ना जोर जोरात त्याला बोलवते. मी तिला जाऊन सांगते, नाहीतर तिचा घसा दुखायला लागेल. पण मी तर आजीच्या समोर जाऊच नाही शकत. तिला तर माझा चेहरा सुद्धा बघायचा नाहीये. मग मी तिला कसं सांगू? नानू, ये रे लवकर. नाही नाही, मला सांगावंच लागेल. नाहीतर आवाज देता देता आजीचा घसा दुखायला लागेल. मी तिच्या समोर नाही जाणार. लपून सांगेन की सिद्धू इथे नाहीये. नानू, ए नानू, कुठे आहे माझा पोरगा? नानू. सावित्री ताई, तू आजीच्या खोलीबाहेर काय करतेस? तुला माहिती नाही का आजी तुझा चेहरा पण बघत नाही ते. सावी, सावी, सावित्री, काय झालं? तू ठीक आहेस ना? काय झालं तुला? हो आई, मी ठीक आहे. सिद्धू, तूच सावित्रीला धक्का दिलास ना? बोल, तूच धक्का दिलास ना? बोल सिद्धू, तूच तुझ्या ताईला पाडलंस ना? बोल सिद्धू.
नाही काका, सिद्धूने मला धक्का दिला नव्हता. ते तर मी पाय घसरून पडले होते स्वतःच. बाबा, सिद्धूनेच ताईला धक्का दिला. ती खोटं बोलते. सिद्धूला ओरडा पडू नये म्हणून. मला माहित होतं हे काम यानेच केलं असणार. दिवसेंदिवस उद्धट होत चाललायस. जोपर्यंत तुला शिक्षा मिळणार नाही ना, तू सुधारणार नाहीस. आजी आजी मला बाबा माझा दे. खबरदार खंडू, कोणी नानूला हात नाही लावणार. तुला माहित आहे आई, सिद्धूने सावित्रीला धक्का दिलाय. जर तिला लागलं असतं तर. सध्या हा खूपच मस्तीखोर होत चाललाय. त्याने धक्का नाही दिलाय. तुझी मुलगी सुद्धा हेच सांगते ना. मग तू काय एवढा याच्या मागे लागलायस? हे तर कधीच कोणाची तक्रार करत नाही. स्वतःच्या वेदनांची सुद्धा पर्वा करत नाही. हिला काळजी आहे ती फक्त एका गोष्टीची, की हिच्यामुळे कोणाला त्रास होऊ नये, दुःख होऊ नये आणि काही लागू नये. तुला तर माझ्या नानूमध्येच दोष दिसत असतो. कुणास ठाऊक का त्याच्या मागे लागलास एवढा. नानू, तुझ्यासाठी मी नारळाचे लाडू बनवलेत. लाडू बनवलेच? आजी, सर्व लाडू मलाच दे, बाकी कोणालाच नको हो देऊ. हो, चल ये. चल बेटा, मी तुला मिठाई देतो. कुठे होतास तू? मी केव्हापासून तुला शोधतेय. बर, राहू दे. मला काळजी वाटत होती की तू येण्याच्या आधीच हे लाडू दुसऱ्या कोणाच्या हाती लागू नयेत. तुला आवडतात ना, म्हणून मी तुझ्यासाठी बनवलेत स्वतःच्या हाताने. घे, खाऊन सांग बरं कसे झालेत. खूप चांगली आहे, एकदम गोड गोड. आवडले ना? घे, अजून एक खा. आजी, हा? हे लाडू संपले तर माझ्यासाठी अजून लाडू बनवशील ना? हो हो, मी तुझ्यासाठी आणखीन बनवेन ना. ह्यात काजू काय नाही टाकले? घातलेत ना, पण किसून टाकलेत ना, म्हणून तुला कमी लागतायत. पुढच्या वेळेस खूप टाकेन. हो. हा, पुढच्या वेळी खूप सारे टाक, एवढे सगळे. खूप काजू टाकेन. ठीक आहे, घे आता खाऊन घे. ठीक आहे. सावित्री ताई, तू आजीच्या खोलीबाहेर काय करतेस? तुला माहिती नाही का आजी तुझा चेहरा पण बघत नाही ते? वहिनी, वहिनी, तुम्हाला सासूबाईंचा स्वभाव माहिती आहे ना. मग का स्वतःला त्रास करून घेताय? सगळं ठीक होईल वहिनी, सगळं ठीक होईल. नाही ग अनुसया, मला आई म्हणाल्या त्याचं दुःख नाहीये. सिद्धू आणि सावित्रीच्या भांडणामुळे दुःखी आहे मी. सिद्धू आणि सावित्रीचं मुळेच पटत नाहीये. सिद्धू सावित्रीला नजरेसमोर सुद्धा धरत नाही. आणि एवढ्या छोट्या वयात असं वागणं बरोबर नाही ना जाऊबाई. मला तर कळतच नाहीये या दोघांमध्ये सलोखा कसा वाढवू. तुला माहितीये ना, या दोघांच्या भांडणामुळे त्यांचे बाबा सुद्धा दुःखी होतात. ते नीट खातही नाहीयेत. वहिनी, लहानपणी माझं सुद्धा माझ्या भावाबरोबर पटायचं नाही. पण आम्ही जेव्हा मोठं झालो ना,
तेव्हा सर्वात जास्त प्रेम माझा भाऊच माझ्यावर करायचा. लग्नात माझ्या पाठवणीच्या वेळी माझ्या पालखीच्या समोर येऊन उभा राहिला होता आणि म्हणू लागला, जर माझ्या ताईला कोणी घेऊन गेला ना तर मी त्याला तलवारीनं मारून टाकेन. विठोबाच्या कृपेने या दोन्ही भाऊ बहिणीत सुद्धा असंच प्रेम वाढू दे. वहिनी, असंच होईल, अगदी असंच होईल. तुम्ही नका काळजी करू. आणि आपली सावित्री हायच इतकी प्रेमळ आणि दयाळू की कोणी जास्त दिवस तिच्यावर रागावू शकत नाही. आणि सिद्धू तो तर अजून लहान आहे. माझं ऐका आणि ही चिंता तुम्ही सावित्रीवर सोडून द्या. ती तिच्या भावावर इतकं प्रेम करेल की तो सुद्धा तिच्यावर प्रेम करायला लागल. असंच होऊ दे. असंच होईल वहिनी, अगदी असंच होईल. बाबा, मी खरं बोलते. मला कुणीही धक्का नाही मारला. मी पाय घसरून पडले होते. अच्छा, मग तात्या का म्हणत होता की सिद्धूने तुला धक्का दिला? मला वाटतं की त्याचा गैरसमज झाला असेल. किंवा तू तुझ्या भावाची चूक लपवतेस जेणेकरून त्याला मार पडू नये. सावी, 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 तू ठीक आहेस ना? तुला काही लागलं तर नाही ना? नाही आई, मी अगदी बरी आहे. मला काहीही लागलेलं नाही. बरं ऐक ना आई, मी तात्या आणि सिद्धू सोबत खेळायला जाऊ? जा, पण तू सांभाळून खेळ हा. कुठे धडपडू नकोस. हो ठीक आहे. जा. काय झालं? बाबा सुद्धा आईला समजावता समजावता देवाघरी गेले, पण आईने स्वतःचा हट्ट सोडला नाही. कसं समजावू मी आईला की सिद्धू सावित्री दोघेही आपल्यासाठी समान आहेत. तिच्या प्रेमावर दोघांचा समान अधिकार आहे. सिद्धू आणि सावित्री जर आपापसात रुसले, भांडले तर आई तरी खुश राहू शकणार आहे का? पाटील, तुम्हाला असं तर नाही वाटत ना की सिद्धू सावित्री सोबत आईच्या सांगण्यावरून भांडतोय? लक्ष्मी, मुलं सगळ्या गोष्टी दुसऱ्यांकडून शिकतात आणि सिद्धू नेहमी आई सोबत राहतो. तिची प्रत्येक गोष्ट, तिचं वागणं बारकाईने बघत असेल. आणि आईचं सावित्रीवरती किती प्रेम आहे हे तर तुला सुद्धा माहिती आहे आणि मला सुद्धा. नाही पाटील, मला तुमचं म्हणणं नाही पटत. मान्य, आपल्या आईसाहेबांना सावित्रीचा चेहरा सुद्धा बघायचा नाहीये. तिच्यावर सिद्धू एवढं प्रेम सुद्धा नाही करत. पण तरीही आपले आईसाहेब सावित्रीचा द्वेष नाही करू शकत. लक्ष्मी, शत्रुत्व आणि मैत्रीच्या मध्ये एक अशी जागा असते जिथे बऱ्याचदा माणूस अशा सगळ्या गोष्टी करून जातो ज्या करण्याची ना त्याची इच्छा असते ना काही कारण. तरीही मला असं नाही वाटत की सिद्धूच्या अशा वागण्यामागे आई असू शकतात. मला असं वाटतं आपण याविषयी आईशी बोललं पाहिजे. आणि जर आईंनी ही गोष्ट मनाला लावून घेतली तर? लक्ष्मी, मुलांचं मन मुलांसारखंच निरागस राहावं हे जास्त गरजेचं आहे. मला एक सांग, काय? तू माझ्याशी खरं खरं बोलशील ना? हो, सांगेन. खोटं नाही बोलणार ना? मी खोटं बोलतच नाही. मग मला खरं खरं सांग, तू तुझ्या ताईला धक्का दिला होतास का? आजी, तू माझ्यासाठी खूप जास्त काजूची मिठाई कधी बनवशील? आधी सांग, तू तुझ्या ताईला धक्का दिला होतास? आजी, माझा पोट भरलंय. चल ना, आपण खेळूया. तुम्ही लपा, मी तुम्हाला शोधतो. ठीक आहे? नानू, मी तुला काहीतरी विचारते आणि तू आहेस की माझा विषय टाळायला बघतोयस? हे बघ नानू, जर मला बाहेरून कोणाकडून कळलं की तू माझ्याशी खोटं बोलतोयस तर मी तुझ्याशी कधीही बोलणार नाही. तुला एव्हाना लक्षात आलंच असेल ना की मी माझ्या वचनाची किती कठोर आहे ते? तू मला खरं खरं सांगून टाक, काय तू तुझ्या ताईला धक्का दिला होतास?
मग तुम्हाला काही बोलली नाहीस? सावी ही आली माझी लाडकी मुलगी. ये. सावी तुला कुठं लागलं तर नाही ना? सगळे मला हाच प्रश्न विचारतायत. आई सुद्धा मला हेच विचारत होती. सावी तू आहेसच इतकी गोड की सगळ्यांना तुझी काळजी असते. सावी, तुझ्या काकूला सांग तुला कुठे दुखते ते. मला कुठे दुखतंय? इथे तर नाही लागलंय. हा कुठेच नाही लागलंय मला. ही मुलगी पण ना, हिला लागलं असेल तरी पण काय बी बोलणार नाही. मी आत्ता चाले, तू थांब इथेच. तोपर्यंत मी माझ्या सावी बरोबर गप्पा मारत बसतो. चल, चला खेळूया. कावळा उडाला, चिमणी उडाली. अहो तुम्ही सिद्धू समोर आईशी या विषयावर काहीही बोलू नका. ठीक आहे. खरं खरं सांग नानू, तुझ्या आजीशी खोटं बोलू नकोस. बोल, काय तू तुझ्या ताईला धक्का दिला होतास? आजी मला परसाकडे जायचंय. खूप जोरात सुसू आली आहे. हे बघ नानू, नाटक करू नकोस. तू माझा नानू आहेस ना? खरं सांग, जर तू तुझ्या ताईला धक्का दिला असेल तर मला खरं खरं सांग. मी कुणालाही काही सांगणार नाही. हो, मीच ताईला धक्का दिला होता. अरे देवा, तू असं का केलंस? ती सारखी सारखी तुझ्याकडे काय येते? कारण तुला तिच्याशी बोलणं तर सोडा, तुला तिचा चेहरा सुद्धा पाहायचा नसतो. हे माहित असून सुद्धा ती तुझ्याकडे येत होती. मला नाही आवडलं ते. यासाठी मी तिला धक्का मारला, म्हणजे ती तुझ्या समोर नाही येणार. नानू, मी प्रतिज्ञा केली होती की तुझ्या ताईचा चेहरा बघणार नाही. मला मुळीच आवडत नाही लक्ष्मीची ती मुलगी. पण मी तुला कधी शिकवलं की तुझ्या ताईचा द्वेष कर म्हणून? ती तुझी मोठी ताई आहे. जर माझ्यामुळे तू तुझ्या सावित्री ताईचा द्वेष करशील किंवा तिच्याशी कधी उद्धटपणे वागशील तर ते मला सहन होणार नाही. तुझं हे वागणं मला पटलेलं नाहीये. तू आत्ताच जा आणि तुझ्या ताईची माफी माग. जर तू तसं केलं नाहीस तर मी तुझ्या आवडीचे लाडू कधीच बनवणार नाही आणि रात्री गोष्ट सुद्धा सांगणार नाही. असं नको करूच ना आजी. मग माझं म्हणणं ऐकशील ना? मग मला वचन दे की तू तुझ्या ताई बरोबर कधीही भांडणार नाहीस. ठीक आहे आजी, आता मी कधीच ताई बरोबर भांडणार नाही. नेहमीच तुझं बोलणं ऐकेल. शाबास, आत्ताच जा आणि तुझ्या ताईची माफी माग. आजी मी खूप दमलोय, मी नंतर जातो. ठीक आहे? आत्ताच, नाही तर मी तुझ्याशी बोलणार नाही. एकदाच माफी मागणार. जाऊ? बोल. जा, माफी मागून परत ये. हा, जा. आई, आई मला माफ कर. आई, चूक नेहमी तुझ्या आईकडून होते खंडूजी. मग तू कशाबद्दल माफी मागतोयस? त्या संशयाबद्दल जो एका मुलाने आपल्या आईवर कधीही करू नये. लक्ष्मीने सुद्धा मला समजावलं होतं, पण तरीही मला वारंवार असंच वाटत होतं की सिद्धू आणि सावित्रीच्या भांडणाचं कारण तूच आहेस. तूच सिद्धूला सावित्री विरुद्ध भडकावतेस. पण आता मी तुझं बोलणं ऐकलं तेव्हा मला स्वतःची खूप शरम वाटते. मला माफ कर आई. तुझ्या बाबांच्या निधनानंतर या घरात मीच मोठी आहे. माझं मोठेपण यातच आहे जेव्हा मी या संपूर्ण परिवाराला एकत्र बांधून ठेवेन, त्यांच्यामध्ये प्रेम वाढवेन. एक गोष्ट कायम लक्षात ठेव खंडू, घरातले वडीलधारे वय वाढल्यामुळे कधीतरी काहीतरी विसरू शकतात, पण कधीही चुकीचं वागू शकत नाही. आई मला माफ कर.
मी नानूला जे काम सांगितलं होतं ते पूर्ण झालेलं नाही. मला जावं लागेल. काय झालं सिद्धू? तू असं तोंड फुगवून का बसलायस? मला माफ कर ना ताई. मी तर तुला माफ केलं. तू तर माझा भाऊ आहेस, माझा छोटा भाऊ, माझा लाडका नानू. नाही, मी तुझा नानू नाहीये. मी फक्त माझ्या आजीचा नानू आहे. इथून पुढे मला नानू नको म्हणूस, आणि म्हणालीस तर ज्ञानशाला हवे मुलीला शिक्षण होते पाप, जन्म मुलीचा दुर्दैवाने ठरला होता शाप. अज्ञानाच्या अंधाराला तूच दिले आव्हान, आई सावित्री स्त्री जातीचा तूच खरा सन्मान. सावित्री सावित्री सावित्री